नेक्स्ट पॉइंट बघा. आयसोटोनिक, हायपरटोनिक आणि हायपोटोनिक सोल्युशन्स. इम्पॉर्टंट पॉइंट. यांच्या डेफिनेशन्स विचारतात, त्यामुळे ते व्यवस्थित करून ठेवा. एकदम सिंपल डेफिनेशन्स आहेत, काही विशेष नाही आहे जास्त. आयसोटोनिक सोल्युशन्स, टू और मोर सोल्युशन्स हॅव्हिंग सेम ऑस्मॉटिक प्रेशर. दोन किंवा दोन पेक्षा जास्त अशी सोल्युशन्स की ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम आहे, दे आर सेड टू बी आयसोटोनिक सोल्युशन्स. एक्झाम्पल सांगितले, 0.1 मोलर युरिया and 0.1 molar sucrose solution are isotonic because their osmotic pressures are equal. कारण त्यांचे ऑस्मोटिक प्रेशर्स ही इक्वल असतात, त्यामुळे त्यांना आयसोटोनिक असं म्हणायचं आहे. Such solutions have the same molar concentrations but different concentrations in gram per liter. ही जी सोल्युशन्स आहेत यांची मोलर कॉन्सन्ट्रेशन सेम असतात, पण ग्रॅम पर लिटर मधलं कॉन्सन्ट्रेशन वेगळं असतं. If these solutions are separated by semi-permeable membrane, there is no flow of solvent in either direction. आणि जर अशी दोन सोल्युशन्स म्हणजे जे आयसोटोनिक सोल्युशन्स आहेत, अशा दोन सोल्युशन्सना सेमी परमिएबल मेम्ब्रेन वापरून जर तुम्ही वेगवेगळं केलं तर त्या ठिकाणी सॉल्व्हंट कोणत्याच दिशेमध्ये फ्लो होत नाही. पुढचा प्रकार हायपरटॉनिक आणि हायपोटॉनिक सोल्युशन्स. इफ टू सोल्युशन्स हॅव अनइक्वल ऑस्मॉटिक प्रेशर, म्हणजे दोन सोल्युशन्स आहेत, दोघांचं ऑस्मॉटिक प्रेशर वेगवेगळं आहे. द मोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन विथ हायर ऑस्मॉटिक प्रेशर इज सेड टू बी हायपरटॉनिक सोल्युशन. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, त्याचंच ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असतं, त्याला हायपरटॉनिक सोल्युशन म्हणतात. अँड द मोअर डायल्यूट सोल्युशन exhibiting lower osmotic pressure is said to be hypotonic solution. आणि जे त्यापैकी जे डायल्यूट आहे, ज्याचं ऑस्मॉटिक प्रेशर कमी आहे, ते हायपोटॉनिक सोल्युशन मध्ये येतं. फॉर एक्झाम्पल, इफ ऑस्मॉटिक प्रेशर of sucrose solution is higher than that of urea solution, then sucrose solution is hypertonic to urea solution and urea solution is hypotonic to sucrose solution. थोडक्यात काय, ज्याचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त तो हायपरटॉनिक, ज्याचं कमी ते हायपोटॉनिक सोल्युशन. नाव लक्षात ठेवा, डेफिनेशन्स करा. ऑस्मॉटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन. आता ऑस्मॉटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन यांच्यातलं रिलेशन बघा. असा फॉर्म्युला सांगितलेला आहे त्यांनी. आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे पीव्ही इक्वल टू एन आर टी. मग याच्यावरून पी इक्वल टू काय येणार आहे, एन आर टी अपॉन व्ही. तसंच आहे हे, फक्त पीच्या ऐवजी ऑस्मॉटिक प्रेशर साठी पाय वापरा. व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन इन डेसिमीटर क्यूब. N2 number of moles of non-volatile solute. Capital R गॅस कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे, डेसिमीटर क्यूब ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. अँड पाय इज द ऑस्मॉटिक प्रेशर इन ॲटमॉस्फिअर. युनिट्स कडे लक्ष द्या, कारण त्या युनिट्स नुसार तुम्हाला ही व्हॅल्यू कॅपिटल आर ची व्हॅल्यू सिलेक्ट करावी लागेल. प्रॉब्लेम सोडवताना आणखीन डिटेलमध्ये गोष्टी होतील. आता हे जे इक्वेशन आपण बघितलं, पाय इक्वल टू N2RT डिव्हायडेड बाय व्ही, त्याच्यातलं N2 अपॉन व्ही म्हणजेच मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम. त्यामुळे हेच इक्वेशन असं होईल. काय काय जण याच इक्वेशनला पाय इक्वल टू CRT असं पण वापरतात. कुठलेही तुम्ही यूज करू शकताय, काही अडचण नाही, फक्त टर्म्स कुठले आहेत तेवढं लक्षात ठेवा. हिअर द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस्ड इन मोलॅरिटी. ह्याच्यामध्ये मात्र मोलॅरिटी वापरतात. व्हाईल कॅल्क्युलेटिंग द ऑस्मॉटिक प्रेशर नॉट इन मोलॅलिटी. मात्र याच्यामध्ये आपण मोलॅलिटी वापरणार नाहीये, हे लक्षात ठेवा. ह्याच्या आधीच्या 3 प्रॉपर्टीज मध्ये, मग ते लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर होतं, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन होतं, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन होतं, सर्व ठिकाणी आपण मोलॅलिटी वापरलं होतं. याच्यामध्ये ऑस्मॉटिक प्रेशर मध्ये मात्र मोलॅरिटी वापरणार आहे. It is because the osmotic pressure measurements
मेड ॲट ए स्पेसिफिक कॉन्स्टंट टेम्परेचर. कारण ऑस्मॉटिक प्रेशर हे ठराविक टेम्परेचरलाच आपण मेजर करणार आहे, त्यामुळे टेम्परेचर काही इथं बदलणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी म्हणजे मोलॅलिटी सारखं युनिट वापरायची काही गरज नाही. हेन्स इट इज नॉट नेसेसरी टू एक्सप्रेस कॉन्सन्ट्रेशन इन अ टेम्परेचर इंडिपेंडंट युनिट लाईक मोलॅलिटी. आता हे पुढे बघा अशा पद्धतीने त्यांनी घेतलेलं आहे. ते काही विशेष काही नाही आहे जास्त. आता आपण जे इक्वेशन मांडले त्याच्यामध्ये किरकोळ चेंज करायचं आहे फक्त. आताचं इक्वेशन काय होतं, N2RT अपॉन व्हॉल्यूम होतं. मग नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय येणार, वेट डिव्हायडेड बाय मोलर मास R इंटू टी डिव्हायडेड बाय व्ही हे असेल. हे M2 खाली घ्यायचं. therefore pi equal to W2 RT अपॉन M2 इंटू व्ही. इथे येते बघा ते इक्वेशन. मग फक्त याच्यावरून M2 काढायचं. M2 ला इकडे घ्या, पायला इकडे पाठवा, इक्वेशन तयार होते. हे त्याचं डेरिव्हेशन पण करून ठेवा. 2 मार्काला सेपरेट डेरिव्हेशन विचारू शकतात. त्याच्यानंतर ऑस्मॉटिक प्रेशर इज मच लार्जर अँड देअरफोर मोर प्रिसाइजली मेजरेबल प्रॉपर्टी दॅन अदर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. हे लक्षात ठेवा. MCQ साठी विचारतात की या 4 पैकी कोणती क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी जास्त चांगल्या प्रकारे वापरता येते. तर मोलर मास डिटरमाइन करण्यासाठी ऑस्मॉटिक प्रेशरचा जास्त वापर करतात, कारण याचे रिझल्ट जे आहेत त्या व्हॅल्यूज जरा जास्त मिळतात. त्यामुळे तुम्ही प्रिसाइजली त्या सगळ्या मोलर मास वगैरे जे आहे ते ऍक्युरेटली तुम्ही मेजर करू शकताय. देअरफोर इट इज युजफुल टू डिटरमाइन मोलर masses of very expensive substances and of the substances that can be prepared in small quantities. त्यामुळे तुम्ही काय करू शकताय, असे जे सबस्टन्सेस आहेत जे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, ज्यांची किंमत खूप जास्त आहे आणि जे अतिशय कमी प्रमाणात आपण प्रिपेअर करू शकतो, अशा सगळ्या सबस्टन्सेस साठी ऑस्मॉटिक प्रेशर ही क्वांटिटी जास्त प्रमाणात यूज केली जाते आणि त्याच्यावरून मोलर मास डिटरमाइन करता येतो. नेक्स्ट पॉइंट बघा, रिव्हर्स ऑस्मॉसिस. आपल्याकडं RO फिल्टर वगैरे असतात बघा, त्याच्यामध्ये हीच टेक्नॉलॉजी असते, रिव्हर्स ऑस्मॉसिस. तुम्ही जर ते बघितले फिल्टर वगैरे, त्याच्यावरती लिहिलेलं पण आहे काय काय ठिकाणी रिव्हर्स ऑस्मॉसिस. सो ऑस्मॉसिस इज ए फ्लो ऑफ सॉल्व्हंट through a semi-permeable membrane into the solution. ऑस्मॉसिस काय आहे, हे फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आहे थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन into the solution. The direction of osmosis can be reversed by applying a pressure larger than the osmotic pressure. ही जी ऑस्मॉसिसची जी फेनॉमेना आहे याच्यात काय होतं, सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये मूव्ह होतं. तर बरोबर याच्या अपोजिट आपल्याला काम करायचंय, म्हणजे सोल्युशन मधून सॉल्व्हंटला बाहेर काढायचंय. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जेवढं त्याचं ऑस्मॉटिक प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर तुम्हाला तिथं अप्लाय करावं लागेल. डायग्राम इथे दिलेले आहे. इकडल्या बाजूला सॉल्ट वॉटर आहे, समुद्राचं पाणी तुम्ही कन्सिडर करू शकताय. इथं मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन दाखवलेलं आहे. ठीक आहे. आणि मग ह्या सॉल्ट वॉटरसाठी जेवढं काही ऑस्मॉटिक प्रेशर असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर इकडून अप्लाय करायचं त्याला. त्यामुळे काय होईल, या सॉल्ट वॉटरमध्ये जो सॉल्व्हंट आहे म्हणजे प्युअर वॉटर, हे प्युअर वॉटर इकडे ढकललं जाईल आणि तुम्हाला या समुद्राच्या पाण्यापासून तुम्ही काय करू शकताय, प्युअर वॉटर तुम्ही मिळवू शकताय. So then the pure solvent flows from solution into pure solvent through semi-permeable membrane. This phenomena is called as a reverse osmosis. मग आता ह्याच्यात कसं होते बघा, सॉल्व्हंट सोल्युशन मधून सॉल्व्हंट मध्येच येतोय, वॉटर मध्येच येतोय, म्हणजे हे ऑस्मॉसिसच्या बरोबर अपोजिट आहे. म्हणून त्याला काय म्हटलंय, रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हटले. Figure shows the setup for reverse osmosis.
Fresh water and salty water are separated by a semi-permeable membrane. And when pressure larger than the osmotic pressure of solution is applied to the solution, इकडा वापरायचा आहे. प्रेशर लार्जर दॅन ऑस्मॉटिक प्रेशर हे इकडल्या बाजूला सॉल्ट वॉटरला अप्लाय करायचंय. प्युअर वॉटर फ्रॉम सॉल्टी वॉटर पासेस इनटू फ्रेश प्युअर वॉटर थ्रू द मेम्ब्रेन. मग याच्यातून या सॉल्ट वॉटर मधून जे सॉल्व्हंट आहे म्हणजे प्युअर वॉटर आहे ते इकडून इकडं ट्रॅव्हल होईल. मग तुम्ही काय करू शकताय, समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तुम्ही अशा पद्धतीने मिळवू शकताय. आता हे याच पद्धतीनं करावं लागेल. ज्या ज्या ठिकाणी समुद्र आहे पण प्यायला पाणी नाहीये त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, हे रिव्हर्स ऑस्मॉसिसच वापरलं पाहिजे, त्याशिवाय पाणी प्यायला मिळणार नाही. नेक्स्ट पॉइंट आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. The experimental observations for the colligative behavior of electrolytes are. आता हे आपण मस्त सांगतोय की एवढे पार्टिकल त्याच्यामध्ये ऍड केलेत, पण ते सोल्युशन मध्ये ऍड केल्यानंतर तेवढेच पार्टिकल्स राहतात का? त्याचं परत डिसोसिएशन होतं, त्याच्यापासून परत नवीन पार्टिकल्स जनरेट होतात, पार्टिकलची संख्या वाढते. मग पार्टिकलच्या संख्येवरतीच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिपेंडंट आहेत. त्यामुळं सोल्युशन मध्ये पार्टिकल्स ऍड केल्यानंतर काय होते त्या संदर्भातलं डिस्कशन आहे. द सोल्युशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स एक्झिबिट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज विच डू नॉट ओबे द रिलेशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज यांच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या येतात. The colligative properties of solutions of electrolytes are greater than those to be expected for solutions of non-electrolyte of the same concentration. म्हणजे समजा दोन सोल्युशन्स आहेत माझ्याकडे, एक सोल्युशन इलेक्ट्रोलाइटचं आहे, दुसरं नॉन इलेक्ट्रोलाइटचं आहे, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन तेवढंच आहे. तर तुम्हाला जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज जास्त प्रमाणात दिसतात. कारण इलेक्ट्रोलाइट काय होतं, इलेक्ट्रोलाइटला वॉटरमध्ये जर तुम्ही ऍड केलं आणि त्याचं सोल्युशन तयार केलं तर त्याचं आयोनायझेशन होतं, त्याच्यापासून पार्टिकल्स जनरेट होतात, आयॉन्स जनरेट होतात. समजा मी असं सांगितलं की NaCl चा एक पार्टिकल मी वॉटरमध्ये ऍड केला, मग वॉटरमध्ये काय होणार, वॉटरमध्ये गेल्यानंतर Na प्लस आणि Cl मायनस असे दोन आयॉन्स त्याच्यापासून जनरेट होतील. म्हणजे तुम्ही सांगताना मस्त सांगताय की मी एकच पार्टिकल ऍड केलाय, सोल्युशन मध्ये तयार किती झाले, 2 पार्टिकल. मग समजा जर तुम्ही NaCl चे 10 पार्टिकल्स ऍड केले तर सोल्युशन मध्ये Na प्लस आणि Cl मायनस असं मिळून 20 आयॉन्स जनरेट होतील. बघा कळतंय का? त्यामुळे साहजिकच नंबर ऑफ पार्टिकल्स वाढले की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा वाढेल. The molar masses of electrolytes in aqueous solutions determined by colligative properties are found to be considerably lower than the formula masses. मग अशामुळं काय होतं, हे जे मोलर मास तुम्हाला जे मिळणार आहे त्या इलेक्ट्रोलाइटचं ते तुम्हाला खूप कमी मिळतं, कन्सिडरेबली लोअर मिळतं ही व्हॅल्यू. कशामुळं हे असं डिसोसिएशन होतं म्हणून. आपण बघूया त्याचं डिटेलमध्ये आणखीन पुढे. मग त्याला काय पर्याय सांगितलंय सगळं पुढे बघा. द इलेक्ट्रोलाइट्स डिसोसिएट इनटू 2 or more ions when dissolved in water. साहजिकच काय होणार, इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त आयॉन तयार होतात. नॉन इलेक्ट्रोलाइट्स डू नॉट, नॉन इलेक्ट्रोलाइट्स असं होत नाही. हेन्स नंबर ऑफ पार्टिकल्स इन सोल्युशन इन्क्रीजेस, त्यामुळे नंबर ऑफ पार्टिकल्स वाढतात. Hence, the colligative properties of electrolyte solutions are higher than the non-electrolyte solutions. त्यामुळे साहजिकच नंबर ऑफ पार्टिकल्स वाढले की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढते. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन साठी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू नेहमी जास्त असते, नॉन इलेक्ट्रोलाइट साठी ती कमी असते. एक्झाम्पल बघा, NaCl च दिले. When it is dissolved in water, it produces 2 ions, Na plus and Cl minus.
हे जर तुम्ही सुक्रोज कन्सिडर केलं, त्याचं आयोनायझेशन होत नाही, डज नॉट डिसोसिएट. Hence, the colligative property of 0.1 molality NaCl is found to be twice that of 0.1 molar sucrose solution. त्यामुळे दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन तेवढंच आहे, 0.1 मोलल. पण एक आहे इलेक्ट्रोलाइट म्हणजे NaCl, दुसरा आहे नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे सुक्रोज. मग NaCl चे नंबर ऑफ पार्टिकल्स डबल होणार सुक्रोज पेक्षा, कारण NaCl चं कन्व्हर्शन Na प्लस आणि Cl मायनस मध्ये होतं. त्यामुळे साहजिकच NaCl साठी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू जास्त मिळते, मोलर मासेस कमी येतात. कारण मोलर मास आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. ते पण आपण बघूया पुढे फॉर्म्युल्यामध्ये. आता बघा, त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, एक नवीन फॅक्टर डिफाईन केलेला आहे, व्हॅन्ट ऑफ फॅक्टर. इट इज डिफाइन्ड ॲज रेशो ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ ए सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. अंशात कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुणाची घ्यायची आहे, इलेक्ट्रोलाइटची, डिव्हायडेड बाय द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. मग याच्यामध्ये लक्षात ठेवा, व्हॅन्ट ऑफ फॅक्टर हा रेशो आहे. कुणाचा रेशो आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा रेशो आहे. अंशात कुणाची प्रॉपर्टी घ्यायची, इलेक्ट्रोलाइटची, आणि छेदामध्ये कुणाची घ्यायची, नॉन इलेक्ट्रोलाइटची. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन मात्र काय पाहिजे, सेम पाहिजे. इम्पॉर्टंट डेफिनेशन करून ठेवा. आता आपण जी डेफिनेशन सांगितली त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे बघा, I इक्वल टू कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन डिव्हायडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. हे महत्वाचं, दोघांचे कॉन्सन्ट्रेशन सेम पाहिजे. हेच त्यांनी असं पण दिलेलं आहे. हे आहे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन साठी, हे आहे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन साठी, हे आहे व्हेपर प्रेशर लोडिंग साठी, आणि हे आहे ऑस्मोटिक प्रेशर साठी. याच्यातला जो 0 आहे, इट इज रिलेटेड फॉर और इट इज रिलेटेड विथ नॉन इलेक्ट्रोलाइट. त्याचाच परत आणखीन एक पुढे फॉर्म्युला दिलेला आहे, I इक्वल टू ऍक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्स इन सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन. अंशात कुणाला घेतले आपण, इलेक्ट्रोलाइटला. इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन होतं, त्यामुळे त्याचे मोल्स ऑफ पार्टिकल अंशात घ्या, डिव्हायडेड बाय मध्ये मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स डिझॉल्व्ड इन सोल्युशन. तुम्ही सोल्युशन मध्ये किती डिझॉल्व्ह केलेले आहेत ते तिथे घ्यायचे. हे जर तुम्ही I इक्वल टू इन टर्म्स ऑफ मोलर मास जर कन्सिडर केलं, फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स, थेरॉटिकल मास त्याला म्हटलंय, डिव्हायडेड बाय ऑब्झर्वड मोलर मास ऑफ सबस्टन्स, ते छेदामध्ये घेतलंय. म्हणजे एक लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेताय, आता इथे एक फॉर्म्युला बघूया, मी तर आहेत फॉर्म्युला, 2 मिनिटं फक्त याच्यातलं जे I टर्म आहे ती फक्त मी तेवढी इथनं काढून टाकतो, 1-2 मिनिटं फक्त. आता बघा फॉर्म्युला कसा आहे. हे आहे बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन आणि इथं मोलर मास छेदामध्ये येतोय. तर ते का बघा, म्हणजे कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि M2 दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इथं पण बघा, डेल्टा P M2, डेल्टा TF M2, ऑस्मोटिक प्रेशर M2. सर्व ठिकाणी अशी परिस्थिती आहे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलर मासेस दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. त्यामुळं हिथं फॉर्म्युला हिथं सुद्धा अपोजिट झालेला आहे. तुम्ही इथं ऍक्च्युअल नंबर ऑफ पार्टिकल्स घेताय सोल्युशन मधले, मग ते कुणाशी रिलेटेड असतात, इलेक्ट्रोलाइटशी रिलेटेड असतात. मात्र ज्या वेळेला मोलर मासचा फॉर्म्युला येतो त्यावेळेला मात्र बरोबर अपोजिट होतं. तिथं काय होतं, थेरॉटिकल डिव्हायडेड बाय ऑब्झर्वड असं घ्यायचंय. त्यामुळे कुठलं तरी एक पक्क लक्षात ठेवा की वेदर यू आर गोइंग टू चेक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी और मोलर मास. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल तर अंशात इलेक्ट्रोलाइटचं घ्यायचंय, म्हणजे ऑब्झर्वड घ्यायचंय. छेदामध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घ्यायचंय, म्हणजे थेरॉटिकल घ्यायचंय. मात्र ज्या तुम्ही मोलर मास घेताय त्यावेळेला मात्र मोलर मास थेरॉटिकल अंशात येणार, छेदामध्ये ऑब्झर्वड येणार. असा हा व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आहे. दस I इज इक्वल टू 1 फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट, म्हणजे एकच पार्टिकल ऍड केला तर एकच असणार.
KNO3 घेतलं की त्याच्यात 2 पार्टिकल येणार, NaCl मध्ये पण 2 येणार. Na2SO4 जर घेतलं तर Na2SO4 च काय होते, ट्वाइस Na प्लस प्लस SO4 मायनस मायनस असे मिळून 3 होणार. अँड CaCl2 त्याचे पण 3 होणार अँड सो फोर्थ. Therefore, the colligative properties of these electrolytes are twice and thrice respectively as compared to the non-electrolytes of the same concentration. इथं तुम्हाला 2 पार्टिकल मिळाले, त्यामुळे हे किती येणार, दुप्पट होणार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी याच्यापेक्षा. कारण पहिल्या ह्याच्यात किती आहे, एकच पार्टिकल. त्याची जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मिळेल त्याच्या दुप्पट ह्या दोघांच्या बाबतीत मिळेल आणि याच्या तिप्पट ह्या Na2SO4 आणि CaCl2 बद्दल मिळेल. प्रॅक्टिकली इट इज ऑब्झर्वड दॅट, आता बघा पुढे आणखीन काय काय डिस्कशन घेतले तुम्ही. Practically, it is observed that at high concentrations, the colligative properties of strong electrolytes and their I values, म्हणजे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर व्हॅल्यूज, आर युजली स्मॉलर दॅन एक्सपेक्टेड. ज्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन हायर असेल त्यावेळेला ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ज्या बघायला मिळतात त्या आणि त्यांच्या व्हॅन्ट ऑफ फॅक्टरच्या व्हॅल्यूज ह्या जनरली एक्सपेक्टेड पेक्षा कमी मिळतात. इट इज ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस बिटवीन अपोजिटली चार्जड आयन्स ब्रिंग अबाउट द फॉर्मेशन ऑफ आयॉन पेयर्स. कारण याच्यामध्ये काय होते, समजा मी NaCl जर घेतलं तर NaCl चं डिसोसिएशन कसं होणार आहे, Na प्लस आणि Cl मायनस. मग यांची संख्या जर जास्त झाली तर यांच्यामध्ये परत काय होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतं आणि त्यामुळे जी प्रॉपर्टी आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडीशी कमी व्हॅल्यू मिळते. Each ion pair consists of one or more cations and one or more anions held together by electrostatic attractive forces. आता सांगितल्याप्रमाणे इट डिक्रीजेस द नंबर ऑफ पार्टिकल्स, त्यामुळे नंबर ऑफ पार्टिकल्स कमी होतात, कॉझिंग रिडक्शन इन द एक्सपेक्टेड आय व्हॅल्यू, दॅट इज व्हॅन्ट ऑफ फॅक्टर व्हॅल्यू अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. त्याच्यामुळे व्हॅन्ट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू पण कमी होते, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा कमी होते. आता ह्या व्हॅन्ट ऑफ फॅक्टरचा जर तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा असेल तर त्यांनी काय सांगितले बघा, फॉर्म्युला तोच ठेवायचा आहे, फक्त प्रत्येक ठिकाणी पुढं प्रोडक्ट मध्ये आय घ्यायचा आहे. बाकीचे सगळे फॉर्म्युले जे आपण आधी व्हेरीफाय केलेले आहेत तसेच वापरायचे. आधी आपण डेल्टा TB इक्वल टू काय वापरत होतो, KB इंटू स्मॉल m वापरत होतो. आता फक्त त्याच्या आधी आय घ्यायचं आहे. या पद्धतीने ते कम्प्लीट करायचे सगळे फॉर्म्युले. त्यामुळं व्हॅन्ट ऑफ फॅक्टरसाठी वेगळे काही फॉर्म्युले करत बसू नका. व्हॅन्ट ऑफ फॅक्टरचं जे सुरुवातीचं इथे जे फॉर्म्युले दिलेले आहेत बेसिक ते फक्त करा पहिल्यांदा हे, आणि नंतर व्हॅन्ट ऑफ फॅक्टरला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये जर वापरायचं असेल तर हे लक्षात ठेवा की इथं तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये सुरुवातीला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर घ्यायचा आहे, तेवढं फक्त बघा. नेक्स्ट पॉइंट बघा, व्हॅन्ट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. व्हॅन्ट ऑफ फॅक्टर म्हणजे आय आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा. Generally, strong electrolytes completely dissociate in their aqueous solutions, but weak electrolytes dissociate to a small extent given by the degree of dissociation alpha. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचं काय बघावंच लागत नाही, ते पूर्णपणे डिसोसिएट होतात. मात्र जे वीक इलेक्ट्रोलाइट्स असतात जे अतिशय कमी प्रमाणात डिसोसिएट होतात, ते किती प्रमाणात डिसोसिएट होतात ते कोण सांगतं, अल्फा सांगतं, म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. दॅट चेंजेस द व्हॅन्ट ऑफ फॅक्टर, आणि त्याच्यामुळे आय ची जी व्हॅल्यू आहे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर ती बदलते. त्यांच्यातलं रिलेशन बघायचं आपल्याला, रिलेशन बिटवीन व्हॅन्ट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. इम्पॉर्टंट डेरिवेशन करून ठेवा, एकदा विचारून पण झालेलं आहे. सो कन्सिडर अन इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलाइट असं घेतलेलं आहे AXBY dissolved in the solvent. It undergoes dissociation into
A⁻m+ घेतले, त्याच्यावरचा चार्ज, याचे तुम्हाला एक्स आयॉन्स मिळतील. आणि हा जो BY आहे त्याचे Y आयॉन्स मिळतील आणि त्या बीच्या घातांकामध्ये लिहायचं आहे B⁻n-. बघा कसं कन्सिडर केलेलं आहे ते. मग ह्याचं जर डिसोसिएशन झालं तर तुम्ही याच्यात इक्विलिब्रियम असं कन्सिडर करू शकता. ते आता सांगितलेले आयॉन्स A⁻m+ चे एक्स आयॉन्स सांगितलेत, B⁻n- चे Y आयॉन्स सांगितलेले आहेत. इनिशियल मोल घेतलेला आहे 1 सुरुवातीला, त्यावेळेला ह्याचे 0 घेतलेत, याचे 0 घेतलेत. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा आहे, त्यामुळे काय होणार, ऍट इक्विलिब्रियम याच्यातले अल्फा इतका पार्ट बाहेर पडणार, त्याचं डिसोसिएशन होणार. मग शिल्लक किती राहणार, 1 - अल्फा शिल्लक राहणार. समजा इनिशियल नंबर ऑफ पार्टिकल 10 असते, त्याच्यातले फक्त 2च डिसोसिएट झाले, तर 10 - 2 8 शिल्लक राहणार. तसं इथं 1 - अल्फा, म्हणजे जेवढे बाहेर पडलेत तेवढ्याला एक्स न मल्टिप्लाय करायचं. कारण हे बघा, NaCl जर मी घेतलं तर NaCl पासून मला काय काय मिळतं, एक Na+ मिळतो आणि एक Cl- मिळतो. मग जर याच्यातून ह्याचे जर दोन NaCl घेतले तर Na+ चे 2 मिळणार, Cl- चे 2 मिळणार. मग तसं इथं काय झाले, याचे किती डिसोसिएट झालेत, अल्फा. त्यामुळं A⁻m+ चे किती मिळतील, x × अल्फा मिळतील. आणि B⁻n- चे अल्फा × y, जेवढी पुढे संख्या लिहिलेली आहे तेवढ्यानं त्या अल्फाला मल्टिप्लाय करायचं. मग आता त्या सोल्युशन मध्ये ऍट इक्विलिब्रियम एवढे सगळे पार्टिकल असतात, म्हणजे याचे डिसोसिएट न झालेले 1 - अल्फा, याचे x × अल्फा A⁻m+ चे, B⁻n- चे Y अल्फा, एवढे सगळे एकाच सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहेत. एवढे सगळे पार्टिकल्स त्या ठिकाणी आहेत. बघा पुढे आता कसं घेतलंय त्यांनी. इफ अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन, अल्फा जर डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट असेल, ते सगळं केलं आपण कॅल्क्युलेशन, आता ते एक्सप्लेनेशन देत आहे तिथं. देन moles of cations are X alpha and those of anions are Y alpha at equilibrium. For 1 mole of electrolyte dissolved, alpha mole of electrolyte dissociates, तेवढे त्याच्यातनं बाहेर पडणार, आणि 1 - अल्फा मोल remains undissociated at equilibrium. हे जेवढे त्याच्यातनं बाहेर पडतात त्यांचंच कन्व्हर्शन आयॉन्स मध्ये होतं. आता त्या सोल्युशन मध्ये कोण कोण आहे बघा, 1 - अल्फा आहे ते इथे घेतलं, A⁻m+ चे एक्स अल्फा आहेत ते इथे घेतलं, B⁻n- चे Y अल्फा आहेत. आता या सगळ्यांची बेरीज करायची, मग हे 1 तसंच ठेवलंय, बघा लक्षात येते का. आणि या तिघांच्यातून अल्फा कॉमन घेतलंय, या तिघांच्यातून अल्फा कॉमन घेतलं तर इथं एक्स, इथं Y आणि इथं -1 हे असेल. मग एक्स आणि Y हे काय आहेत, एकूण नंबर ऑफ आयॉन्स आहेत, त्यांचे नंबर ऑफ मोल्स ऑफ आयॉन्स आहेत. मग x + y ला त्यांनी नोटेशन काय वापरले, स्मॉल n वापरले, वेअर स्मॉल n = x + y, दॅट इज मोल्स ऑफ आयॉन्स ऑब्टेन्ड फ्रॉम डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. त्यामुळे इथं त्यांनी n वापरलेला आहे. नाव द व्हॅन्ट ऑफ फॅक्टर इज गिव्हन बाय, आता व्हॅन्ट ऑफ फॅक्टर घ्यायचा. मग त्यामध्ये आपण काय घेतो, ऍक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्स इन सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन. मग हे एवढे येतं, ती व्हॅल्यू इथं वापरायची. आणि तुम्ही किती मोल्स डिझॉल्व्ह केले, ते फक्त 1च केले होते, ते इथं घेतले. मग इक्वेशन असेल I = हे जे आहे छेदात 1च आहे, त्यामुळे इथं काय प्रश्नच येणार नाहीये, इथं हे आहे असे येईल. आणि याच्यावरून अल्फा काढायचा आहे, मग हे 1 इकडे पाठवा, I - 1 = अल्फा × ब्रॅकेट n - 1 येणार. याच्यावरून अल्फा = I - 1 डिव्हायडेड बाय n - 1 हे असं इक्वेशन तिथे येईल.